नेत असताना सुद्धा पाण्यामध्ये उडी मारायला मी घाबरली. कारण थांबा, थांबा डे 2चा ह्या रीलमध्ये पूर्ण डिटेल्स आहेत. त्याआधी सकाळचे 8 वाजले आहेत आणि मस्त गरम-गरम ब्रेकफास्ट करूया आणि हा ब्रेकफास्ट आम्हाला हॉटेलकडनं कॉम्प्लिमेंटरी होता. चला मंडळी, ब्रेकफास्ट करता-करता तुमच्याबरोबर शेअर करते. आज डे 2 आहे आणि डे 2ला आपण काय करणार आहोत, तर आम्ही कालच आल्यावर डे 1मध्येच की फिफी आयलंडचं टूर बुक केलेलं. तुम्हाला एक मी सजेस्ट करीन, की कोणतंही टूर पॅकेज तुम्ही इंडियामधनं बुक करू नका. तर तुमचं जिथे हॉटेल असेल किंवा रिसॉर्ट असेल, तिथून मस्त असं थोडं बार्गेनिंग करून तुम्ही तुमचं टूर पूर्ण प्लॅन करा. मंडळी, पर पर्सन 1800 थाय बाथ हे आम्हाला पडले. 1 थाय बाथ इज इक्वल टू ₹3. आता तुम्हीच कॅल्क्युलेशन करून घ्या प्लीज. सो जिथून आम्ही टूर बुक केलेला तिथे असं छोटंसं मीटिंग पॉईंट होतं. तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपची सोय होती. छोटासा असा ब्रेकफास्ट होता, पण आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट केलेला, सो आम्ही नाही केलं. आणि पूर्ण टूरची माहिती तिकडचे गाईड देतात आणि आम्हाला ही अशी सुंदरशी एक गाईड आलेली. तिने आम्हाला सगळं फिफी आयलंडविषयी सांगितलं, काय काय करणार आहोत तेही सांगितलं. आणि बीच शूज किती इम्पॉर्टंट आहे, तर मी लगेच बाय केले. हे आहेत ₹900 म्हणजेच 300 बाथचे. फ्रेंड्स, आम्ही चूज केली स्पीड बोट आणि एका तासामध्ये आम्ही फिफी आयलंडला पोहोचलो. वॉटर आणि कोल्ड्रिंक्स कॉम्प्लिमेंटरी होते आणि लंच पण तुम्हाला या पॅकेजमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. ओ माय गॉड! असे सुंदर नजारे आणि स्पीड बोटचा स्पीड, फ्रेंड्स, हेवन आहे. असे नजारे मी कधीच माझ्या आयुष्यात बघितले नव्हते. आणि आम्ही पोचलो आहोत मायाबे बीचला. आणि मायाबे बीचला जाण्यासाठी हार्डली 5 ते 10 मिनटं वॉकिंग आहे. अजिबात गर्दी नव्हती आणि मस्त असा शांत असा बीच आहे. सुंदर रील्स काढले, फोटो काढलेस. आणि ह्या बीचचं एक खास गोष्ट म्हणजे व्हाईट सँड. आणि ह्या पाण्यामध्ये तुम्हाला जास्त पुढे जाऊन देत नाही, कारण का छोटे छोटे शार्क असतात. एक अंदर की बात बताऊं, आपल्या सेफ्टीसाठी नाही तर बेबी शार्कच्या सेफ्टीसाठी आपल्याला डीपमध्ये जाऊन देत नाही. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं फिफी आयलंडमध्ये स्विमिंग केली. मी आधी घाबरली, कारण का समुद्रामध्ये मी कधीच स्विमिंग नव्हतं केलं. पण फ्रेंड्स, मस्ट थिंग टू डू. इतकं सुंदर होतं आणि स्विमिंग पण करायला खूप मस्त होतं. पण एक टिप देते, तोंडात पाणी घेऊ नका, कारण का खूप खारट पाणी असतं. वॉमिट होऊ शकते, पण वॉमिट न होण्याच्या गोळ्या तुम्हाला टूरमध्ये आधीच दिल्या जातात, सो नॉट टू वरी. फ्रेंड्स, स्विमिंग बरोबर स्नॉर्कलिंग पण केली जाते, पण मला हा प्रकार आवडत नाही, कारण का फक्त तोंडाने श्वास घ्यायचा आणि नाक बंद असतं, सो मी अवॉइड केलं. आणि मस्त असा सुंदर नजारा करून फिफी आयलंड, जे माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं, ते एन्जॉय केलं.